प्रेज द लॉर्ड ब्रदर सिस्टर्स, जे तुम्ही उपवास प्रार्थना करतायत, मी विशेषतः तुम्हासाठी प्रार्थना करणार आहे. आज तुमचा 11वा उपवास आहे आणि परमेश्वर नक्की तुमच्या उपवासाकडे पाहतोय. कारण बायबल सांगतं जसं आत्मिकरित्या आपण उच्च स्थानामध्ये जातो तर प्रभू नक्कीच आमची प्रार्थना ऐकतो. आज मी तुम्हासाठी प्रार्थना करत त्या उद्देशाने तुम्ही उपवास प्रार्थना करतायत, आत्म्यात वाढण्यासाठी किंवा काही प्रश्नांना घेऊन तुम्ही उपवास करतायत, तर प्रभू तुमचे उपवास सफळ करेल. मी तुम्हासाठी प्रार्थना करतो. निराश होऊ नका, हताश होऊ नका. हे जे उपवास प्रार्थना आहेत हे 100% आमचा उपाय आम्हाला मिळवून देणारे आहेत. मी तुम्हासाठी प्रे करतो आणि परमेश्वर तुम्हाला ब्लेस करेल. हो हालेलुया प्रभू येशू. हे पित्या, जे कोणी भाऊ बहीण या 11 दिवसापासून आज उपवास प्रार्थना करतायत, त्यांची उपवास प्रार्थना तू पाहतोय परमेश्वरा. कोणती गोष्ट तुझ्यापासून लपत नाही आणि प्रभू लाजवले जाणार नाही, पण तुझी महिमा पाहतील. यांच्या प्रार्थनेचं उत्तर यांना भेटेल आणि परमेश्वर तुझी महिमा पाहणार. व्यक्तिगतरित्या मी प्रार्थना करतो त्यांच्या अभिषेकासाठी. त्यांची प्रार्थना त्यांची आध्यात्मिक जीवन आज एक प्रभू वाढावं. तर प्रभू या समय तुझा अभिषेक त्यांच्यावर मी मोकळा करतो. त्यांचं वचन, प्रार्थना, विश्वास वाढू दे पित्या. त्यांचे वरदान तू मोकळे कर, त्यांचा उपयोग कर आणि देवा तुझी महिमा हो दे. आणि प्रभू मी प्रार्थना करतो तर त्यांची प्रार्थना उपवास कोणत्या समस्यासाठी आहेत, तर प्रभू या समय ते प्रत्येक बंधन मी प्रभूच्या नावाने तोडतो आणि त्यांच्या प्रार्थना उपवासात तुझा आशीर्वाद मी दैवरित्या स्वीकारतो आणि प्रत्येक मार्ग मोकळा होऊन तुझा गौरव स्वीकारतो. ते स्वतः पाहतील या उपवास प्रार्थनेद्वारे त्यांचे मार्ग मोकळे झाले, त्यांच्या प्रार्थनेचे उत्तर त्यांना मिळाले, त्यांची आध्यात्मिक उन्नती झाली आणि प्रभू तुझी महिमा झाली. तुझ्या प्रेशियस नावाने ब्लेस करतो. आमेन.